मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही. मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही. आमचा विश्वास जनतेवर आहे. 51% मतं घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास आहे. भाजपा पट्ट्याचा विषय घेतला होता, त्यावरून आता नाना पटोलेंनी टीका केली आहे. नाना पटोले म्हणतात बाप का राजे. नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत. त्यांच्या विधानसभेत ते केवळ 200 मतांनी निवडून आले. पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानत जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता ते मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे. म्हणून ते वैफल्यग्रस्त मानसिकतेने बोलतात. हो, भाजपा बाटलेला पक्ष आहे. फोडाफोडीशिवाय त्यांना काहीच येत नाही असं माणिकराव कोकाटे बोलले. माणिकराव कोकाटे काय बोलले मला तपासावं लागेल. आता तुम्ही मला सांगताय तपासून बोला. दुसरीकडे माणिकराव कोकाटे असं बोलले की मला खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातेबदल झाला आहे. माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी तपासून बोलले. एकनाथ शिंदेने उपरोधक टोलाला माफ करा, एकनाथ खडसेंनी उपरोधक टोलाला गावलाय. लाडकी बायको योजना आणली, अनेक ठिकाणी कुटुंबातले उमेदवार दिले. एकनाथ खडसे काय बोलले किंवा माणिकराव कोकाटे काय बोलले यापेक्षा बुलढाणा शहराकरता जे महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले आहे. मी ठरवलं आहे, देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिली आहे की बुलढाण्याच्या संपूर्ण जे काही घरं असतील 15/10/2024 नंतर 15/10/2024च्या आतपर्यंत त्यापूर्वी त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. या बुलढाणा शहरातलं CTS करून भूमी अभिलेख करून या नक्षा स्कीमची योजना आपण या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे प्रॉपर या ठिकाणी पट्टे वाटप करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. खऱ्या अर्थाने बुलढाण्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे. मला विश्वास आहे की जर प्रॉपर्टी कार्ड लोकांचं असेल, जनतेच्या मालमत्तेचं आम्ही रक्षण करू, जनतेच्या जीवाचा रक्षण करू. या ठिकाणी जी काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे त्या रागातून या ठिकाणी अर्पिताताई निवडून येतील आणि विकासाच्या अवधीकरता आम्ही अर्पिताताईला प्रचंड मदत करणार आहोत आणि मला विश्वास आहे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिताताईला 51%च्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे आणि 100% अर्पिताताई निवडतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की आम्ही युती धर्म पाळतोय, भाजपाने देखील युती धर्म पाळावा आणि त्या संघर्ष आम्ही पाळतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायची आहे. महायुतीचा धर्म निभवायचा आहे. काहीही करून स्थानिक लेवलला काही झालं तरी राज्यातली महायुती महत्त्वाची आहे, ती आम्ही टिकवणार आहोत. कुंभमेळ्याच्या तपोवनमध्ये जे वृक्षतोड होते त्याच्या विरुद्ध ठाकरेची शिवसेना जी आहे ते आंदोलन करते, कसं पाहताय? त्यामध्ये आम्ही जी उच्चस्तरीय समिती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे, त्या समितीत मी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक कुंभमेळ्याची समिती आहे आणि तिथलं प्रशासन आहे. हे सर्व तपासून त्या ठिकाणी योग्य निर्णय करणार. कराडमध्ये निवडणुकीमध्ये जे आहे ती मोठी दहशत आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं ते बोलत आहेत. आपले माजी मुख्यमंत्री जे आहेत ना त्यांनी आरोप केलाय की देवेंद्र फडणवीस हे दम देतील कराडमध्ये येऊन. पृथ्वीराज चव्हाण बोलले आम्ही कधीही दम देत नाही. आम्ही जनतेच्या मतावर विश्वास ठेवतो. देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये 3,18,00,000 मतं घेऊन आला आहे. काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाणची महाविकास आघाडी ही 2,18,00,000 मतं घेऊन मागे पडलेली आहे. 1 कोटी मतानं देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आला आहे. 1 कोटीच्या जास्त मार्जिन आणि आता आपलं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे 2047 त्यामुळं जे आहे वगैरे हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये काँग्रेस पार्टी आली आहे. भीती आहे, डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात आहे. आपले प्रदेशाध्यक्ष म्हणतात 2 तारखेपर्यंत युती टिकवणं आहे. कशाची आमची महायुती ही भक्कम आहे. महायुती त्या ठिकाणी भक्कमपणे चालवलेली आहे आणि राज्याची लोकल काही निवडणुकीमध्ये काही एखादा विषय असेल पण राज्यामध्ये महायुतीचाच आमचा संकल्प आहे.
मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे आणि कुणीही त्या ठिकाणी महायुतीमधून आम्ही सारे काम करतो. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना 120 जागांचा दावा करते त्यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात. सर बजेट महाराष्ट्र सरकारचं पण पैसा गुजरातकडे जातो सामन्यातून आमच्याला काही काम केलं कसं सर बुलढाणामध्ये घराणेशाहीला तिकीट या ठिकाणी देण्यात आलं शिवसेनेकडून. त्यांनी केलं.